नमस्कार भक्तांनो. भक्ती रस या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण मकर संक्रांतीशी संबंधित 3 अतिशय महत्त्वाच्या आणि शास्त्राधिष्ठित गोष्टी जाणून घेणार आहोत. काळी वस्त्रे, सुगड पूजन, 2026 मधील मकर संक्रांत व एकादशीचा योग. ही माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण अनेकांचा संभ्रम आज दूर होणार आहे. मकर संक्रांतीला काळी वस्त्रे का टाळावीत? भक्तांनो, आजकाल मकर संक्रांतीच्या दिवशी लहान बालके आणि सुवासिनी काळी वस्त्रे परिधान करतात. पण हिंदू धर्मशास्त्रानुसार काळा रंग शुभ मानला जात नाही. अध्यात्मशास्त्र सांगते की काळा रंग वातावरणातील तमोगुणी स्पंदने आकर्षित करतो. या स्पंदनांचा परिणाम मनावर आणि शरीरावर नकारात्मक होऊ शकतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मकर संक्रांतीला काळी वस्त्रे घालावीत किंवा काळी वस्त्रे चालतात याला कोणत्याही धर्मग्रंथाचा आधार नाही. म्हणूनच मकर संक्रांतीच्या पवित्र दिवशी काळी वस्त्रे टाळावीत आणि त्याऐवजी तेजस्वी, शुभ रंगांची वस्त्रे परिधान करावीत. मकर संक्रांतीतील पारंपरिक सुगड पूजन. भक्तांनो, महाराष्ट्रात मकर संक्रांतीला महिलांकडून केले जाणारे एक सुंदर व पवित्र पूजन म्हणजेच सुगड पूजन. सुगड म्हणजे छोटे मातीचे मडके. या सुगडांना हळदी कुंकवाची बोटे लावली जातात, दोरा गुंडाळला जातो. सुगडांमध्ये भरले जाते गाजर, बोरे, उसाच्या कांड्या, शेंगा, कापूस, हरभरे, तिळगुळ इत्यादी. रांगोळी घालून पाट मांडला जातो आणि त्यावर 5 सुगड ठेवले जातात. पंचोपचार पूजन केल्यानंतर 3 सुगड सवाष्णींना वाण, 1 सुगड तुळशीला आणि 1 सुगड स्वतःसाठी ठेवला जातो. ही परंपरा म्हणजे समृद्धी, सौभाग्य आणि कुटुंबातील समाधानाचे प्रतीक आहे. 2026 मकर संक्रांत आणि षटतिला एकादशी. संभ्रम दूर करूया. भक्तांनो, 14 जानेवारी 2026 बुधवार या दिवशी मकर संक्रांत आणि षटतिला एकादशी असा दुर्मिळ योग आहे. म्हणून अनेकांच्या मनात प्रश्न आहे की उपवास करायचा की सण साजरा करायचा. चला, शास्त्र काय सांगते ते समजून घेऊया. 1. देवाला उपवास नसतो. उपवास हा मानवासाठी आहे, ईश्वरासाठी नाही. देव नित्यतृप्त आहे. त्यामुळे मकर संक्रांतीचा पुरणपोळीचा नैवेद्य देवाला दाखवणे पूर्णतः योग्य आहे. 2. उपवास कोणी करावा? ज्यांचा एकादशीचा नित्य नियम आहे त्यांनी उपवास करावा. ज्यांचा नियम नाही त्यांनी कोणताही संभ्रम न ठेवता आनंदाने पुरणपोळीचा आस्वाद घ्यावा. 3. उपवास असलेल्या भक्तांनी काय करावे? उपवास असलेल्या भक्तांनी देवाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा, पण त्या दिवशी स्वतः तो ग्रहण करू नये. तो नैवेद्य दुसऱ्या दिवशी द्वादशीला पारणं करताना घ्यावा. हेच शास्त्रसंमत आहे. 4. तिळगुळ चालतो का? हो भक्तांनो, तीळ, गूळ हे दोन्ही पदार्थ उपवासाला चालतात.